आज पहाटे पहाटे गेले होते फिश मार्केटला पॉम्पलेट आणण्यासाठी. पण बघते तर काय, मला मस्त अशी वाम दिसली तिकडे. आणि ही पिवळी वाम आहे ना, ती मार्केटमध्ये फारशी येत नाही. तर मी बऱ्याच दिवसापासून मावशींना सांगून ठेवलं होतं की माझ्यासाठी पिवळी वाम घेऊन या. आणि त्या दिवशी ती पाहायला मिळाली तर मी पटकन ती घेतली. बघाल केवढी मोठी ती वाम आहे, माझ्या हाताने ती उचलतच नव्हती. तर मावशीला म्हटलं मस्त असा मधला तुकडा माझ्यासाठी हा वामचा काढून दे. पिवळी वाम ही चवीला खूप छान असते आणि बाजारात शक्यतो तुम्हाला काळी वाम पाहायला मिळेल. आणि बरेच जण ही मच्छी खात नसतील, पण तुम्ही जर ह्या पद्धतीने ही मच्छी करून पाहिली तर तुम्हाला ही फिश नक्की आवडेल. मस्त अशी मोठी होती ती आणि मी मधला तुकडा काढून घेतला, घरी आणलं आणि मस्त अशी ही फिश साफ करून घेणार आहे मी सुरुवातीला. आणि अगदी सोपी रेसिपी आहे, फार काही करायचं नाही आहे, पण चवीला ह्याचा सार आहे ना खूप उत्तम लागतो. तर एक एक पीस मी करून मस्त असं स्वच्छ ही वाम धुवून घेतलेली आहे. शक्यतो वाम मच्छी पिवळ्या रंगाचीच घ्या, ती खूप चवीला छान असते. तर माझी फिश इथं छान धुवून झालेली आहे. आता वाटणामध्ये दाखवते तुम्हाला काय घ्यायचं आहे. तर अर्धा नारळ मी घेतलेला आहे, ओला नारळ घ्यायचा आहे फ्रेश, थोडीशी कोथिंबीर, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा, 2 टोमॅटो घेतलेले आहेत, छोटे आहेत म्हणून 2 घेतलेत, मोठे असतील तर एकच घ्या. आणि एव्हरेस्ट बिर्याणी मसाला हा थोडासा आपल्याला इथं लागणार आहे. अगदी बेसिक गोष्टी आहेत, पण चव मात्र जबरदस्त होणार आहे. तर सुरुवातीला धुतलेल्या मच्छीला आपण छान मीठ आणि हळद चोळून घ्यायचं आहे. अर्धा छोटा चमचा हळद आणि थोडंसं मीठ असं सर्व काही व्यवस्थित चोळून घेतलेलं आहे. आणि थोड्या वेळासाठी आपण तिला बाजूला ठेवून देऊया. तोपर्यंत आपण वाटण छान मिक्सरला लावून घेऊया. कोथिंबीर, लसूण, आलं फार जास्त वापरायचं नाही, अगदी थोडंसं वापरायचं आहे. तर लसूणसुद्धा मी 5 ते 6 पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि अर्धा ओला नारळ घेतलेला आहे. आणि टोमॅटो छोटे असल्यामुळे 2 घेतलेले आहेत, मोठा असेल तर एकच घ्या. आणि आपला ओला नारळ. आणि आता इथे हा जो एव्हरेस्ट मसाला आहे तो खूप जास्त नाही घालायचा आहे, तर मी छोटा चमचा आहे तो अर्धा भरून घातलेला आहे. आणि त्याचबरोबर लाल मिरची पावडर, काश्मीरी मिरची पावडर आहे, ती मी 2 चमचे भरून इथे घालते आहे. आणि हे सर्व काही आपण छान मिक्सरला बारीक वाटण करून घ्यायचं आहे. आता वाटण आपलं तयार आहे, फोडणी करून घेऊया. तर कढई गरम झाली आहे, तेल घालून घेतलेलं आहे, 5 ते 6 चमचे तेल घातलं. आणि एक मोठा कांदा बारीक चिरून फोडणीला घालून घेतलेला आहे. कांदा छान मीडियम गोल्डन झाल्यानंतर मी आपलं वाटण ह्यात घालून घेणार आहे. बघा वाटणाचा रंगही किती छान आलेला आहे. आता हे वाटण ह्यात घालून घ्यायचं आणि मस्त असं हलक्या हाताने मीडियम फ्लेमवरती हे वाटण छान परतून घ्यायचं आहे. तर इथे आता वाटणावर आपण थोडंसं झाकण लावून घेऊया. अर्धवट झाकण लावायचं आहे आणि मीडियम फ्लेमवरती वाटणाला छान चारी बाजूने तेल सुटेपर्यंत आपल्याला 2 ते 3 मिनटं सोडून द्यायचं आहे. मीडियम फ्लेम ठेवायची आहे. बघा इथे तुम्ही छान तेल सुटलेलं आहे, म्हणजे वाटण आपलं छान परतलेलं आहे. थोडं व्यवस्थित मिक्स करूया आणि आपण जी मॅरिनेट केलेली फिश आहे ती ह्यात घालून घ्यायची आहे. आणि हलक्या हाताने सर्व मसाला आपल्या फिशला लागेपर्यंत वर खाली करून घ्यायचं आहे. आणि पुन्हा आपण काय करणार आहोत, झाकण ठेवून 2 मिनटं ह्याला वाफ काढून घेणार आहे स्लो गॅसवर. गॅस कुठेही फास्ट ठेवायचा नाही, वाटण करपू द्यायचं नाही आहे. छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. तर मस्त इथे बघा पाणीही सुटलेलं आहे, तेलही सुटलेलं आहे, म्हणजे व्यवस्थित असं हे मिश्रण वाफेवरती झालेलं आहे फिशचं. आता हलक्या हाताने पुन्हा आपण फिश वर खाली करून घ्यायचं आहे. हलक्या हलक्या हाताने करायचं आहे, कारण की फिश आता थोडीशी शिजलेली आहे. आणि आता गरजेनुसार गरम पाणी घालायचं आहे. ही सार आहे तो खूप पातळ चांगला नाही लागत, त्याच्यामुळे त्याला मीडियम घट्ट ठेवायचं आहे. तर गरजेनुसार मी पाणी घालून घेतलं आणि मीठ टेस्ट करूया. आणि गरजेनुसार पुन्हा येतात मी मीठ घालून घेणार आहे. आणि मस्त अशी 1-2 मिनटाची उकळ काढून घ्यायची. ऑलरेडी वाफेवर मच्छी आपली तयार होती, त्यामुळे जास्त काही उकळ काढायची नाही. 2 मिनटांनी एक छान उकळ आली की आपला हा चमचमीत असा फिशचा सार तयार आहे. अगदी सोपी रेसिपी आहे. तुम्ही कधी ही फिश ट्राय केली आहे का? तुम्ही कशी ही रेसिपी करता तीसुद्धा मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवू शकता. आणि माझी ही फिश तुम्हाला कशी वाटली तीसुद्धा मला तुम्ही सांगा. तर मस्त असा हा गरमागरम सार मी सर्व करते आहे. मस्त वाफळलेल्या भाताबरोबर, चपातीबरोबर उत्तम लागतो. अगदी वेगळी आणि थोडीशी इझी अशी पद्धत तुम्हाला ह्या सारची मी दाखवलेली आहे. नक्की ट्राय करा. आणि मस्त असा हा चमचमीत रस्सा इथं तयार आहे. आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायलाच विसरू नका. आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ते सुद्धा मला सांगा. थँक्यू.